शेवटी माणसंच उपयोगी पडणार आहे, कोणी नाही उपयोगी पडणार. त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करू. सगळ्या ज्येष्ठांना एक प्रश्न विचारते, उत्तर शांतपणे द्या, विचार करून द्या. तुमच्या लग्नाला 40 ते 45 वर्ष झाली. कुणाच्या लग्नाला 45 झाली असतील, कुणाच्या 40, 42, पण 40च्या पुढचे, बरोबर. तुमची बायको तुमच्या घरात आली तेव्हा तुमची परिस्थिती बेताची होती. तिने तुमच्या परिस्थितीशी तडजोड केली, ती आहे त्या परिस्थितीत जगली. तिने तुमच्याजवळ कधी तिसऱ्या साडीचा हट्ट केला नाही, तिने कधी दागदागिन्यांचा हट्ट केला नाही. आयुष्यभर 40 वर्ष ती कष्ट करते, आता सुद्धा ती कष्टच करते. तुम्ही वयस्कर झालात, बायको सुद्धा वयस्कर झाली आहे, तिला सुद्धा आता काम होत नाहीये. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे. आता ती सुद्धा दमली आहे. पण सुनांच्या राज्यात अजून सुद्धा तिची चूल चुकलेली नाही. अजून सुद्धा तिला कष्ट करावेच लागतात. सून नोकरी करणारी असेल तर तिला नोकरी करते म्हणून तिला नातवंड सांभाळावीच लागतात. 2 तास गंमत म्हणून, कौतुक म्हणून नातवंड सांभाळणं आणि जबाबदारी म्हणून नातवंड सांभाळणं याच्यात खूप फरक आहे. म्हातारपणी आई होता येणार नाहीये, तरी ती ऍडजस्ट करतीये. मला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्तर द्यायचंय, तुमच्यापैकी किती जणांनी बायकोला एकदा तरी विचारलंय की काय ग, तू दमलीस का? विचारलं? नाही विचारलं. का बरं? का विचारलं नाही? एकदा तरी तिला वाटत नाही नवऱ्याने विचारावं की तू दमलीस का? मुलं विचारणार नाही आहेत, कारण आता मुलांना तेवढी आई म्हणजे नेहमीचीच असते. पण नवऱ्याने विचारावं असं खूप वाटत असतं. मी तर म्हणते की विचारा, एकदा तरी विचारून बघा की तू दमलीस का. आणि पुरुषांनो, एक गोष्ट वास्तव, अगदी वास्तव आहे, बायको शिवाय म्हातारपणी कुणीही करणार नाही.